नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे। सिन्नर फाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय। देवळालीच्या कर्तबगार आमदार सरोज अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फीत कापून व नारळ फोडून या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणारे अधिकृत उमेदवार सचिन प्रल्हाद आहेर, शीतल कन्हैया साळवे व शोभा शशिकांत आवारे उपस्थित होते। उद्घाटनानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। आमदार सरोज अहिरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। त्यानंतर अधिकृत कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर पायी प्रचार दौरा काढत उमेदवारांनी परिसरातील घरोघरी भेटी देऊन मतदारांशी थेट संवाद साधलाय। प्रभागातील प्रलंबित विकास कामे, नागरी समस्या तसेच भविष्यातील विकासाचा आराखडा याबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार सरोज अहिरे म्हणाल्या की विधानसभा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधील मतदारांनी मला भरभरून आशीर्वाद दिलाय। त्याच विश्वासाच्या जोरावर या महानगरपालिका निवडणुकीतही हे तिन्ही अधिकृत उमेदवार प्रचंड बहुमताने विजय होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे। पुढे बोलताना त्यांनी प्रभागातील विकास कामांसाठी ठोस आश्वासने दिली आहे। मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान व स्मशानभूमीच्या कामासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करून लवकरच काम पूर्ण करण्यात येईल। तसेच सिन्नर फाटा परिसरात वारंवार होणाऱ्या वाहतूक अपघातांचा प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करून कायमस्वरूपी सोडवला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। पाणी पुरवठा, ड्रेनेज, सीसीटीव्ही, रस्ते, वीज व स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांचा सातत्याने पाठपुरावा करून विकास कामे मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त करत मला एक संधी द्या, त्या संधीचे सोने करून दाखवीन असा विश्वासही आमदार सरोज अहिरे यांनी नागरिकांना दिलाय। या कार्यक्रमास प्रभागातील हजारो मुस्लिम बांधव आणि प्रभागातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रचाराला दमदार सुरुवात केल्याचं स्पष्ट झालंय। यावेळी शिवाजी गायधणी, शांताराम भागवत, जोहरसिंग शिकलकर, अजगरभाई खाटी, शाहिदभाई फयाज पठाण, हवालदार मामू, सलीम शेख, अजमल खान, मुनाफ सय्यद, अमनुद्दीन शेख, अफसरभाई, रफीकभाई खाटी, कन्हैया साळवे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते। सिन्नर फाटा या ठिकाणी होते आहे। बरेच वेळा तासनतास ट्रॅफिक जाम असते। इकडचा माणूस इकडे अडकतो, तिकडचा माणूस तिकडे अडकतो। लगन सराई असली तर मग विचारायलाच नको, संध्याकाळी 5 नंतर विचारायलाच नको। परंतु आपल्या सर्वांना मी शब्द देते की या ठिकाणी हा ट्रॅफिकचा प्रश्न मागे मी सिग्नल लावून तो सोडवण्याचा प्रयत्न केला, पण प्रॉब्लेम जास्त वाढला। काही लोकांची मागणी होती की ते सिग्नल लावून द्या। नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण सिग्नल लावला, परंतु त्या सिग्नलच्या माध्यमातून ते काही काम झालं नाही, म्हणून तो सिग्नल आपल्याला बंद करावा लागला। पण या ठिकाणी रहदारीची ही सुरळीत सर्व रांग चालण्यासाठी मी मार्चच्या अधिवेशनामध्ये माननीय दादांना विनंती करून, कारण हा NHI कडे रस्ते आहे, नाशिक पुणे हायवे, त्यांच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे साहेबांकडून त्यांच्या माध्यमातून गडकरी साहेबांपर्यंत पोहोचून 100% हा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी पुलाचा प्रयत्न करणार आहे, हा माझा शब्द आहे। त्यासाठी मला दिल्लीला जावं लागलं तरी मी जाणार, कारण अनेक निष्पाप लोक या अपघातांमध्ये बळी पडलेले आहेत। अनेक लोकांना त्याचा त्रास आहे। एखादा हार्ट अटॅक आलेला पेशंट जर इथून ॲम्ब्युलन्स मध्ये न्यायचा ठरला तर ट्रॅफिक मध्ये त्या माणसाचा जीव जाईल, पण ट्रॅफिक हटत नाही। त्यामुळे एक मोठं उद्दिष्ट घेऊन मी या निवडणुकीत सामोरे आलेली आहे। हे माझं कर्तव्य आहे, ते मी करणारच आहे। परंतु इथले तळागाळातले, गल्लीबोळातले प्रश्न जर मला समजून घ्यायचे असतील, त्याच्यावर तोडगा काढायचा असेल, ते सोडवायचे असतील, तर माझ्या विचारांचे, माझ्या पक्षाचे हे नगरसेवक मला हाताखाली लागणार आहे। या ठिकाणी अनेक लोकांनी
अनेक वेळा आपल्याकडे मतं मागितली. निवडून आल्यानंतर कोणी तुमच्यासाठी काय केलं याचा अभ्यास तुम्ही करा. आश्वासनं तुम्हाला भरपूर मिळाली असतील. मी आश्वासन देत नाही, शब्द देते आणि पूर्ण करते, म्हणून मी निवडणुकीला सामोरे जाते आहे. खरं तर हा जो आमचा प्रभाग आहे शहरी आणि ग्रामीण असा हा प्रभाग आहे. मोठ्या प्रमाणामध्ये स्लम, शेतकरी बांधव आणि 3 गावांचा विस्तार या ठिकाणी आहे. देवळाली, केडी आणि चाडेगाव असा एक मोठा प्रभाग असल्यामुळे या ठिकाणी मी 2 वेळेस नगरसेवक म्हणून काम बघितलेलं आहे. इथली जनता ही सुज्ञ जनता आहे. ज्याच्या पाठीशी उभी राहिली निश्चितपणे त्यांना निवडून देते. आज या ठिकाणी देवळालीच्या आमदार सरोजताई आहिरे यांनी एक चांगलं काम या मतदारसंघात उभं केलेलं आहे. या मतदारसंघात उभं करत असताना प्रभाग क्रमांक 19 मध्ये आजपर्यंत 30-40 वर्ष मागे जर आपण गेलो तर एकही आमदाराने या ठिकाणी महानगरपालिकेत असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही 1 रुपयाचं काम केलेलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस 2019-2024 या 2 वेळेस सरोजताई आहिरे या ज्या निवडून आल्या आणि यांनी तुम्हाला सांगतो प्रभाग क्रमांक 19 मध्ये अनेक विकास कामं केलेली. रस्त्याच्या असेल, भुयारीच्या असेल, सभामंडप असेल, अनेक महत्त्वाचे स्ट्रीट लाईटचे ज्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत असे, त्यानंतर आपले हायमास्ट असेल, असे अनेक कामं सरोजताई आहिरेंच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 मध्ये झालेले आहे. आणि मी सुद्धा या प्रभागामध्ये 2 वेळेस कुंभमेळ्यामध्ये होतो. 2003चा कुंभमेळा सुद्धा माझ्याच काळात झाला. 2015चा कुंभमेळ्यामध्ये सुद्धा मी नगरसेवक होतो. अनेक कामे या सिन्नरपाटा परिसरात आणि नाशिक रोड प्रभाग क्रमांक 19 मध्ये मी केली. अशी कामं केली की ती कधी न होणारी कामं केली. कारण जनतेला, मतदार बंधू भगिनींना एवढं माहीत आहे कन्हैया साळवे सोपं काम करत नाही. जे अडचणीचं काम आहे ते माझ्याकडे घेऊन यायचं, ते काम मी निश्चितपणे मार्गी लावतो. आजपर्यंतचा इतिहास आहे. नमस्कार, मी शीतल कन्हैया साळवे. मी अ गटामधून निवडणूक लढवत आहे. मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करते की घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून तुम्ही सर्वांना, आम्हा 3 उमेदवारांना निवडून द्याल अशी सर्वांना मी विनंती करते. नमस्कार, मी सचिन प्रल्हाद आहेर, ओबीसी पुरुष गटातून उमेदवारी करत आहे. येत्या 15 तारखेला घड्याळ या निशाणीवर बटन दाबून सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. मी शोभा शशिकांत आवारे, सर्वसाधारण महिला क गटातून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आम्हाला 3 उमेदवारांना घड्याळ या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी मी सर्वांना विनंती करते.